महायुतीच्या घवघवीत यशामागे संघशक्ती असल्याची चर्चा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पडद्यामागील साथीमुळे महायुती 250 पार। लाडकी बहीण आणि महायुतीतील समन्वयाने विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर 25 तारखेला शपथविधी सोहळा। 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार। महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचाच असेल, विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार। जनतेचे आभार मानण्यासाठी फडणवीसांकडून खास व्हिडिओ पोस्ट। व्हिडिओतून महाविजयोत्सवाचे काही क्षण शेअर। मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपत हालचालींना वेग। विधिमंडळ नेतेपद निवडीसाठी दिल्लीहून 2 निरीक्षक पाठवले जाणार। विधिमंडळ नेता निवडीनंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार। कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सगळे आमदार मुंबईसाठी रवाना। आमदारांसाठी कोल्हापूर विमानतळावरून विमानाची खास व्यवस्था। विधानसभेतील विक्रमी विजयानंतर भाजपमध्ये सेलिब्रेशन। नवनिर्वाचित आमदार फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत। राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगिरी निवासस्थानी बैठक। नवाब मलिक, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ बैठकीसाठी मुंबईत। राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणार। विधानसभा निकालाचे महाविकास आघाडीवर दूरगामी परिणाम। संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर जाता येणार नाही। महाविकास आघाडीतील 3 पक्षांना मिळून एकच खासदार राज्यसभेवर देता येईल। महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल अशी स्थिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेली 29 सदस्य संख्या कोणत्याही पक्षाकडे नाही। मैत्रीपूर्ण लढतींचा महाविकास आघाडीला मोठा फटका। 21 जागांपैकी 17 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीत महाविकास आघाडीला फटका, तर महायुतीच्या 8 जागांवर मैत्रीपूर्ण लढती, 2 ठिकाणी फटका। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या राज्यभरात तब्बल 359 सभा, तर महाविकास आघाडीचा पराभव। मात्र महायुतीच्या उमेदवारांसाठी दिग्गज नेत्यांनी 339 सभा घेतल्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार। महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका, पुढची दिशा ठरवण्यासाठी पटोले दिल्लीला। लोकशाहीमध्ये जनता महत्त्वाची असते, पण हे जनतेच्या मताचं सरकार नाही। नाना पटोलेंची टीका, तर निकालामागचं कारण शोधू पटोलेंचं वक्तव्य। महाराष्ट्राऐवजी गुजरातलाच शपथविधी घ्यावा। शिवाजी पार्कवर शपथविधी घेतला तर शिवरायांचा अपमान असेल, संजय राऊतांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 41 उमेदवार विजयी। लोकसभेला लागलेल्या निकालाच्या अगदी उलट निकाल। विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेचा कौल। 57 जागांसह शिंदेंची शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर। पक्ष फुटला त्यावेळी 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 58 उमेदवार विजयी। शिंदे गटाचे आमदार मुंबईमध्ये यायला सुरुवात। वांद्र्यातील ताजलँड एंडमध्ये हॉटेलमध्ये शिंदे गटाचे 29 आमदार उपस्थित असल्याची माहिती। सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडेल। शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वाधिकार बहाल। वर्षावर पार पडलेल्या शिवसेना पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय। विधिमंडळातील शिवसेना गटनेते, प्रतोद आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सगळे अधिकार शिंदेंना। मुंबईकरांकडून नोटाला 71,923 मतं। अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतं 3,884 मतं नोटाला। अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक उमेदवार होत्या। मुंबई विधानसभेच्या रिंगणातील 15 महिला उमेदवारांपैकी फक्त 4 जणींचा विजय। लाडक्या बहिणींना अपेक्षित यश मिळालं नसल्याचं चित्र।
मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढांच्या मतांची टक्केवारी सर्वाधिक. लोढा यांना 73.38% मतं. लोढा मलबार हिल मतदारसंघातून 7व्यांदा आमदार. राज्यामध्ये 4 आमदारांना 1000 पेक्षा कमी मतांनी विजय. मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीफ सर्वात कमी 162 मतांनी विजयी, तर नाना पटोले 208, मंदा म्हात्रे 377 आणि संजय गायकवाड 841 मतांनी विजयी. विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध. भाजप बावनकुळेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता. लवकरच महापालिका निवडणुकांच्या तारखाही जाहीर होणार. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी विजयाचा गुलाल उधळला. काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधेंचा दारुण पराभव. महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिलेबी बनवण्याचा आनंद घेतला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर विजयी उमेदवारांचं नितीन गडकरींच्या घरी स्वागत. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरींकडून औक्षण. विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या कुटुंबियांकडून घरात जोरदार स्वागत. आई आणि पत्नी अमृता फडणवीसांनी औक्षण केलं. फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा. देवेंद्र फडणवीसांच्या आईंची प्रतिक्रिया. ठाण्याच्या कोपरी पाच पाखाडीमधून एकनाथ शिंदे 1,20,717 मतांनी विजयी. ठाकरे गटाच्या केदार दिघेंचा पराभव. एकनाथ शिंदेंच्या विजयानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांचा भन्नाट डान्स. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, मिसेस मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये अजित पवारांच्या विजयानंतर अजित पवारांच्या घरी जल्लोषाचं वातावरण. सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या बहिणीची गळाभेट घेतली. अजित पवारांच्या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांनी जय पवारांना खांद्यावर उचलून घेतलं. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी. रोहित पाटील सर्वात कमी वयाचे आमदार ठरले. शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्राचा गड अखेर ढासळला. शरद पवारांच्या पक्षानं केवळ 7 जागा जिंकल्या. पुणेकरांची महायुतीला पसंती. पुण्यामध्ये महायुतीचे 7 उमेदवार विजयी, तर फक्त एका जागेवर महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलंय. पुण्यातील कसब्यामध्ये फक्त जनतेचा पॅटर्न चालवणार. धंगेकर पॅटर्नवर हेमंत रासनेंची प्रतिक्रिया. तर धंगेकरांनी चुकून आमदार होऊन पॅटर्न सेट केलेला रासनेंचा टोला. कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार. सगळ्या 10 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय. राधानगरी, करवीर, कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बाजी, तर कोल्हापूर दक्षिण इचलकरंजीत भाजप उमेदवारांचा विजय. कागलमध्ये हसन मुश्रीफांचा विजयी षटकार. समरजित सिंग घाटगे यांचा 11,609 मतांनी पराभव. कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या अमल महाडिकांनी आमदारकी खेचली. सतेज पाटलांना धक्का. पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना आगीचा भडका उडाला. मोठ्या प्रमाणात गुलाल पडल्यानं आगीचा भडका. या आगीमध्ये काही महिला जखमी. यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघात भाजपच्या अशोक उईकेंची हॅट्रिक. विजयानंतर राळेगाव, कळंब आणि बाभुळगाव इथं रॅली. यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघावर संजय राठोड यांनी 5व्यांदा भगवा फडकवला. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा 28,775 मतांनी पराभव. अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणांचा विजय. ठाकरे गटाच्या सुनील खराटेंचा पराभव. रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणा भाऊक. रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा भन्नाट डान्स. कार्यकर्त्यांसोबत राणांचा जल्लोष. रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष. सेल्फी व्हिडिओ करत महाराष्ट्र में क्या खिला, कमल खिला अशा घोषणा. मांद्रे पश्चिम मधून भाजपच्या आशिष शेलारांची विजयी हॅट्रिक. यावेळी शेलारांची विजयी मिरवणूक.
गिरीश महाजनांकडून जामनेरचा गड अभेद्य, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिलीप खोडकेंचा पराभव केला. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी. अतुल भातखळकरांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कोकणात राणे बंधूंचा विजय. कुडाळ मतदारसंघातून नितेश राणे 50,000हून अधिक मतांनी विजयी, तर कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणेंचा विजय. ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा पराभव. सावंतवाडीतून दीपक केसरकरांचा दणदणीत विजय. चौथ्यांदा विजयी होत ठाकरे गटाच्या राजन तेलींचा पराभव केला. विजयानंतर सावंतवाडी शहरात केसरकरांची भव्य रॅली. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार असलम शेख विजयी. विजयानंतर मोठं शक्ती प्रदर्शन करत जल्लोष. बुलढाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघातून सलग 5व्यांदा भाजपचे संजय कुटे आमदार. कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष. कुटेंनी मेहू डॉन या गाण्यावर ठेका धरला. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अजित पवार गटातील राजू कारेमोरेंचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय. आधुनिक शेतीच्या वापरात येणाऱ्या हार्वेस्टवरून विजयी रॅली काढत मतदारांचे आभार मानले. डहाणू विधानसभेच्या माकपच्या विनोद निकोलेंकडून विजयाचा आनंद साजरा. समर्थकांनी आदिवासी डान्स करत निकोलेंचं स्वागत केलं. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पळशीमध्ये शेतकरी महिलांकडून महायुतीच्या विजयाचा जल्लोष. आला रे आला आपला भैया आला, महिलांकडून घोषणाबाजी. आमदार रणजित मोहितेंवर राम सातपुतेंचे गंभीर आरोप. मोहिते पाटलांनी भाजप विरोधी काम करून पराभवासाठी पैसे वाटले, सातपुतेंचा आरोप. मोहिते पाटलांची भाजपतून हकालपट्टी करण्याची सातपुतेंची मागणी. नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे यांचा तिसऱ्यांदा विजय. 17,800 मतांनी देवयानी फरांदेंनी बाजी मारली. ठाकरे गटाच्या वसंत गीतेंचा पराभव. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सीमा हिरेंचा सलग तिसऱ्यांदा विजय, तर ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा पराभव. मीरा भाईंदरमधील गीता जैन यांचं डिपॉझिट जप्त. भाजपच्या नरेंद्र मेहतांकडून गीता जैन यांचा दारुण पराभव. गीता जैन यांना केवळ 23,051 मतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.